बैठक खेळीमेळीची आणि शांततेत पार पडली, तुम्ही समाधानी आहात? बिलकुल नाही. काही समाधानाची नाही, काही खेळीमेळीची नाही, काही खेळीमेळीची नाही. या सगळ्या बैठकीमध्ये हरिभाऊ बागडे नानासारख्या ज्येष्ठ सदस्याला ही 4 वेळेस संताप व्यक्त करण्यात आला आहे. मी तो मुद्दा मांडला की हरिभाऊ बागडे नानासारखे ज्येष्ठ सदस्याचे जर काम होत नसेल तर बाकीच्या सदस्यांचे काय काम? आणि म्हणून निश्चित अजून विद्युत रोहित्र म्हणजे डीपी बसवण्याच्या बाबतीत अनियमितता या जिल्ह्यामध्ये आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या डीपी वाटप झालेल्या नाही किंवा डीपी अलॉटमेंट झालेल्या नाही. ही बैठक तर काही निधीची नव्हती, पुढच्या वर्षीच्या नियोजनाची होती. पण मी मला वाटतं पंजाबराव देशमुख जी शेतकऱ्यांसाठीची व्याज माफीची योजना आहे त्याच्यासाठी निधी वाढवावा, क्रीडा आणि शिक्षण विभागाला जास्त निधी द्यावा ही मागणी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मागच्या वर्षीच्या नियोजनामध्ये गाभा क्षेत्रातून बिगर गाभामध्ये जवळपास 24.18 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला गाभातून बिगर गाभा हे चुकीचं आहे. नियमात नाही. गाभातला बिगर गाभात खर्च करता येत नाही, बिगर गाभातला खर्च गाभामध्ये खर्च करता येतो, परंतु गाभातला खर्च करता येत नाही बिगर गाभात. हा मुद्दा मी मांडला, त्याचा खुलासा माझून आलेला नाही, तो देतील अशा प्रकारचा मुद्दा मी मांडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं बैठक तर झाली, परंतु काही आमचं काही समाधान झालेलं नाही. तुम्ही वारंवार बोलत होता आम्हाला बोलणार काय नाही बोलू दे असं नाही की सत्ताधारी पक्षाचेच लोक बोलतात याचाच अर्थ ते समाधानी मंत्री त्यांचा ऐकत नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. म्हणून मी म्हणत होतो की आम्हाला बोलू द्या ना, विरोधी पक्षाच्या लोकांना. सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीच बोलत बसायचं, हे कोणता न्याय? त्यांना मंत्री भेटत नाही का? त्यांना सरकार भेटत नाही का? न्याय तर आम्ही मागितला पाहिजे. त्यांनी काय न्याय मागितला? त्यांचं सरकार आहे, त्यांचे मंत्री आहे, तरी तेच बोलत होते. म्हणून आम्हाला बोलतो, हे मुद्दा मी मांडले आणि बोललो मी.